नमस्कार. या प्रोफेशनल टास्क बेस्ड लँग्वेज टीचिंगच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुमच्यापैकी बरेच जण मला ओळखतात, पण ज्यांना फारशी माहिती नाहीये त्यांच्यासाठी काही मोजक्या शब्दात माझी ओळख करून देते. माझं नाव जाई सोनाळकर. मी दी ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये टीचिंग अँड लर्निंग या डिपार्टमेंटमध्ये फोर्थ इयर PhD स्टुडंट आहे. आणि माझ्या रिसर्चचा किंवा डिझर्टेशनचा रिसर्च फोकस हा मराठी हेरिटेज लँग्वेज एज्युकेशन आणि कम्युनिटी बेस्ड लँग्वेज स्कूल्स आणि टास्क बेस्ड लँग्वेज टीचिंग ह्या 3 क्षेत्रांशी जोडणारा असेल. ही जी प्रोफेशनल डेव्हलपमेंट सिरीज आहे ती माझ्या रिसर्चचा आणि कम्युनिटी एंगेजमेंटचा एक भाग आहे असं म्हटलं तरी चालेल. पण याहून महत्वाचं म्हणजे ही जी सिरीज आहे ती मराठी शाळेतले आपले जे शिक्षक आहेत तुमच्यासारखे त्यांच्यासाठी एक प्रॅक्टिकल क्लासरूम रेडी आणि व्हेरी कॉन्टेक्स्ट स्पेसिफिक जोडणारी असावी, हा माझा प्रयत्न आहे. आपण ह्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट सिरीजमध्ये सगळे खूप वेगवेगळ्या अनुभवातनं सहभागी होत आहोत. काही शिक्षक हे अनेक वर्ष कदाचित आपल्या शाळेत मराठी शिकवत असतील. सॉरी, काही रिलेटिव्हली नवीन असतील, काहींनी कदाचित भारतातही मराठी शिकवलं असेल. पण आपल्या सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट ही आहे की आपल्याला आपल्या शाळेतल्या मुलांना, विद्यार्थ्यांना मराठी भाषा, कल्चर, संस्कृती, फॅमिली, कम्युनिटी यांच्याशी मीनिंगफुल कनेक्शन मराठी भाषे थ्रू ठेवण्यासाठी मदत करायची आहे. सो ह्या उद्देशानेच ह्या सिरीजचा जन्म झालाय असं आपण म्हणू शकतो. मराठी आपल्या शाळेतले जी मुलं आहेत त्यांना तुम्हाला माहित असेलच की खूप कमी वेळा ते अशा एन्व्हायरमेंटमध्ये वाढतात जेव्हा तिथे मराठी ही म्हणजे ते ज्या एन्व्हायरमेंटमध्ये वाढतात तिथे मराठी ही डॉमिनंट भाषा नसते. त्यामुळे खूप कमी संधी त्यांना मिळतात जिथे त्यांना ऍक्च्युअल मराठीचा वापर करता येतो. मग ते घरी असेल, आजी आजोबांशी असेल, कम्युनिटी इव्हेंट्समध्ये असेल किंवा वेगवेगळ्या सणावाराचे कार्यक्रम, सो कल्चरल कॉन्टेक्स्टमध्ये असेल. अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी रिसर्च असं सांगतो की त्यांना फक्त व्याकरणाचे नियम किंवा व्होकॅब्युलरी लिस्ट किंवा ट्रान्सलेशन एक्सरसाइज किंवा एक टेक्स्टबुक धडा 1 धडा 2 ही पद्धती पुरेशी नसते. मग ही पद्धती चुकीची आहे का? तर अजिबात नाही. ही पद्धती आपल्याला गरजेची आहेच. पण ह्याला जोड म्हणून, ह्याला पूरक म्हणून काही मिनिंगफुल अपॉर्च्युनिटीज हव्या असतात. आणि या जे PD आहे, प्रोफेशनल डेव्हलपमेंट सिरीज आहे, त्यामध्ये आपण असा विचार करणार आहोत की मराठी शाळेचा आपला जो BMMचा सिलेबस आहे किंवा आपलं जे टेक्स्टबुक आहे, ह्या सगळ्यांची जोड घेऊन ह्या सगळ्यांच्या मदतीने आपण मराठी TBLT पद्धतीने कसं शिकवू शकतो. आपल्यापैकी तुम्हाला टोटल 8 मॉड्यूल आहेत. प्रत्येक मॉड्यूलमध्ये एक शॉर्ट नॅरेटेड व्हिडिओ तुम्हाला मिळेल, ज्याच्यात PPT सुद्धा असेल. त्यात प्रत्येक मॉड्यूलच्या मुख्य कॉन्सेप्ट आणि मराठी शाळेतली काही उदाहरणं यांची मी ओळख करून दिलेली असेल. प्रत्येक मॉड्यूलमध्ये हा व्हिडिओ बघितल्यानंतर, सो व्हिडिओ ही स्टेप 1 असेल. ओपनिंग मॉड्यूल विथ अ व्हिडिओ इज दी आयडिया. तो व्हिडिओ बघितल्यानंतर एक नॉलेज चेक म्हणून छोटीशी क्विज असेल. त्या क्विजचा उद्देश हा तुम्हाला इव्हॅल्युएट करणं नाहीये, सो ही परीक्षा नाहीये. फक्त तुम्हाला मेन कॉन्सेप्ट कळल्यात की नाही हे तुम्हाला तुमचं कळावं ह्यासाठी ती क्विज आहे. क्विज इज अ कम्प्लिटली ऑप्शनल थिंग, बट आय वुड डेफिनेटली रेकमेंड इट. तुम्हाला किती कळलंय हे बघण्यासाठी ती क्विज मी जनरेट केली आहे. सो क्विज इज अ स्टेप 2. त्यानंतर प्रत्येक मॉड्यूलमध्ये एक छोटीशी प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी किंवा रिफ्लेक्शन किंवा प्लॅनिंग टास्क, एक डिस्कशन पोस्ट असेल जिथे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही एक छोटासा प्रश्न असेल त्याचं उत्तर, अगेन कुठल्याच प्रश्नाचं एकच बरोबर उत्तर नाहीये, सो तुम्ही तुमच्या शिकवण्याच्या अनुभवातनं तुम्हाला जे उत्तर बरोबर वाटतंय ते तिथे लिहू शकता. आणि स्टेप 4 आहे ज्याच्यामध्ये काही ऑप्शनल रिडिंग्स आहेत. अगेन ऑप्शनल इंडिकेट्स की ती स्टेप 4 ही सुद्धा मॅन्डेटरी नाहीये. सो तुम्हाला जर मिनिमम गोष्टीची पूर्तता करायची असेल तर स्टेप 1 मध्ये तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि स्टेप 3 मध्ये डिस्कशन पोस्ट मध्ये सहभागी होऊ शकता.
स्टेप 2 आणि 4 ह्या कम्प्लिटली ऑप्शनल असतील. गुगल क्लासरूममध्ये एक टीचिंग कम्युनिटी स्पेस मला तयार करायची इच्छा आहे, ज्याच्यात जे स्ट्रीम हे सेक्शन असतं तिकडे ते सेक्शन तुम्ही आयडियाज शेअर करण्यासाठी किंवा तुमचे चॅलेंजेस डिस्कस करण्यासाठी किंवा एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी वापरू शकता. तुम्हाला काही प्रश्न असतील व्हिडिओ बघून झाल्यानंतर, काही शेअर करावंसं वाटलं, काही अ, कल्पना शेअर करावीशी वाटली, तरीही ती स्ट्रीम हे जे सेक्शन Google क्लासरूमचं आहे, ते तुम्ही वापरू शकता. कम्युनिटी स्पेस वापरताना काही सिंपल गाईडलाईन्स आपण सगळेच लक्षात ठेवूया, की एकमेकांशी रिस्पेक्टफुल आणि एन्करेजिंग राहूया. तुम्ही कुठलंही प्रॅक्टिकल एक्झाम्पल शेअर करत असाल, तर कृपया मुलांची नावं किंवा कुठलेही आयडेंटिफाइंग डिटेल्स वापरू नका. आणि स्टुडंट्स आणि टीचरवरती आपल्याला टीचिंग प्रॅक्टिसेसवर आपण फोकस करूया रादर दॅन नेम्स किंवा कुठल्या क्लासरूममध्ये काय झालं. आणि आपण इथे सगळेच शिकत आहोत. आपण एकमेकांना सपोर्ट करणे हा या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि हे जे 8 मॉड्यूलची ही सीरीज आहे, ती कंप्लीट केल्यानंतर तुमच्यापैकी काही जण ॲक्चुअल क्लासरूममध्ये टी-बी-एल-टी इम्प्लिमेंटेशन सुरू करतील पुढच्या म्हणजे येत्या अकॅडमिक वर्षापासनं. तो हे जे परफेक्ट इम्प्लिमेंटेशन हा गोल नाहीये, हे अपेक्षित नाहीये. पण हळू-हळू रिअलिस्टिक आणि मीनिंगफुल पद्धतीने टी-बी-एल-टीच्या कशा वेगवेगळ्या आयडियाज क्लासरूममध्ये वापरता येतील, याबद्दल आपण बोलूच. सो ह्या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुमच्या सगळ्यांना खूप खूप थँक यू. आपण सगळे एकत्र शिकूया, विचार करूया. आपल्या मराठी हेरिटेज लँग्वेज म्हणजेच आपले विद्यार्थी ह्यांच्यासाठी एक मीनिंगफुल लर्निंग एक्सपिरियन्स डिझाइन करण्याचा एकत्र प्रयत्न करूया. ह्या व्हिडिओनंतर तुम्ही मॉड्यूल 1 मध्ये जाऊन इंट्रोडक्शन व्हिडिओने सुरुवात करू शकता. थँक यू.